हाय नमस्कार, कसे आहात सगळे. स्टोरी टेलर श्रद्धा या आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज सकाळी आमच्याकडे इथे लिकेज रिपेअरचं काम चालू होतं आणि आमच्यावरती जे राहतात त्यांच्या बाथरूममध्ये काहीतरी काम चाललं आहे, त्यांच्यामुळे आमच्या बाथरूममध्ये लिकेज होतं आहे. तर सकाळी हे प्लंबर दादा आले होते आणि अमित त्यांच्यासोबत बिझी होता. तोपर्यंत मी इथे माझं लिखाण काम करत होते. अमूलचं ॲड करू नको. बिर्याणीचा केक तयार झाला आहे. जिथे परफेक्ट असा क्यूब तयार झालाय बघ ना बिर्याणीचा. अमूलचं तू ॲडच केली द्यायच्यामध्ये. हां असं फोड तर मग ते भाताची शिता आहेत ना ती तुटते. तर काल होता शनिवार आणि माझी बहीण माझ्याकडे आली होती आणि येताना ती खूप सारी मटण बिर्याणी बनवून घेऊन आली होती घरून. आणि त्यातलीच ही मटण बिर्याणी उरली होती जी आम्ही आज खाणार होतो. कारण काल शनिवार होता आणि अमित शनिवार पाळतो. अमित शनिवारी नॉनव्हेज नाही खात. तर रविवारी मग आम्ही आज दुपारीच ती बिर्याणी बाहेर काढली. अमितने मस्तपैकी अशी गरम केली अशा पद्धतीनं स्टीम देऊन आणि त्यानंतर आम्ही आता इथे जेवायला बसलो आहे. तर ही मटण बिर्याणी अतिशय उत्तम बनवली होती माझ्या बहिणीने. थँक्यू शमू म्हणजे माझ्या बहिणीचं पेटनेम आहे. तर मी तिला थँक्यू म्हणते माझ्या व्हिडिओद्वारे. आणि मला ना असं रायत्यावरती खारी बुंदी घालून खायला खूप आवडतं. तुमच्यापैकी कोणाला आवडतं मला प्लीज कॉमेंट करून सांगा. आणि चला आता मी मस्तपैकी लंच करून घेते. दुपारचं जेवण करून झालं आहे. घरातली छोटी मोठी कामं पण करून झाली आहेत. आता वाजले दुपारचे 3:30. मी काल रात्री हे वाल इथे भिजत घातले होते आणि आता दुपारचे 3:30 वाजलेत. म्हणजेच बरेच तास हे वाल व्यवस्थित आता भिजले गेलेत. आणि ह्याच्या पुढचा प्लॅन माझा असा होता की मला ह्या वालांना मोड आणायला ठेवायचं होतं. प्लॅन होता असं मी का म्हणते, कारण की हा प्लॅन माझा खूप व्यवस्थितरित्या फ्लॉप गेला त्यानंतर. आता तो का फ्लॉप गेला, कसा फ्लॉप गेला ते बघण्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा.
जसं की तुम्ही पाहिलंत मी माझ्या कामात तल्लीन असताना मला अमितने मस्तपैकी अशी गरम गरम कॉफी आणून दिली आहे आणि कॉफीचा पहिला घोट घेताच माझ्या डोक्यात एक ट्यूब पेटली. ती म्हणजे ही की मला तुम्हाला ना खूप दिवसांपासून एक जागा दाखवायची होती. चला लगेच चला. मला तशी संध्याकाळी चहा किंवा कॉफी प्यायची सवय नाही आहे, पण जेव्हाही मी कॉफी किंवा चहा पिते संध्याकाळी तेव्हा इथेच येऊन पिते. आणि इथे मला येऊन असं मस्त असं सनसेट बघता बघता, आता तर सनसेट नाही झाला आहे, थोड्या वेळाने इतका सुंदर सनसेट होतो ना. आणि हे संपूर्ण आकाश जे आहे ते ऑरेंज, ब्लू, पिंक असे सगळे शेड्स दिसतात. आणि ॲक्च्युली मला तुम्हाला त्याच वेळेला इकडे आणायचं होतं, पण आता मी काम करते आणि थोड्या वेळाने मी तुम्हाला येऊन नक्की दाखवेन. इथे उभं राहून, इथे असं उभं राहून किंवा इथे अगदी म्हणजे ह्या जागेवरती खुर्च्या टाकून सुद्धा चहा प्यायला, कॉफी प्यायला, गप्पा मारायला नुसत्या खूप छान वाटतं. आमच्याकडे कधी कोणी पाहुणे येतात, कुणीही येतं, अमितच्या फॅमिलीचं, माझ्या फॅमिलीचं कोणी येतं ना, तेव्हा आम्ही त्यांना इथे आवर्जून घेऊन येतो आणि खूप मस्त वाटतं. आणि खास करून मध्यरात्रीसुद्धा, म्हणजे आत्ताचा हा व्ह्यू जितका छान दिसतो आहे ना इकडे, तितकाच सुंदर व्ह्यू इथे रात्री दिसतो, अंधारात दिसतो, कारण सगळ्या ह्या लाईट्स अशा दिसत असतात आणि खरंच खूप सुंदर वाटतं, खूप छान वाटतं. मी मुद्दाम तुम्हाला व्ह्यू दाखवायला इकडे घेऊन आले आहे आणि थोड्याच वेळात ना सनसेट होईल तेव्हा पण मी तुम्हाला इकडे घेऊन येईन. चला आता आपण घरी जाऊयात. आता वाजलेत रात्रीचे 8:30 आणि मला आणि अमितला अर्जंटली मार्केटला जावं लागतं आहे काहीतरी आणण्यासाठी. आता आम्हाला काय आणायचं आहे, कशासाठी आणायचं आहे ते सगळं मी तुम्हाला सांगते, पण त्याआधी मला तुम्हाला खरंच सनसेट दाखवायचा होता आणि तो मला काही कारणाने नाही दाखवता आला आहे. आज माझा 2दा पोपट झाला आहे, 2दा माझा दोन वेगवेगळे प्लॅन्स माझे फ्लॉप झालेले आहेत. एक म्हणजे मला वालांना मोड आणायचे होते, ते काही मला आणता आले नाहीत, आणि दुसरं म्हणजे मला तुम्हाला सनसेट दाखवायचा होता आणि तो मला अजिबात दाखवता आलेला नाही आहे. एनिवेज मी इथे आता 2 वाट्या चण्याची डाळ भिजत घालते आहे. आम्ही बाहेरनं आल्यानंतर ताबडतोब लगेचच मला पुरण बनवायचं आहे आणि त्याचबरोबर वालाचं बिरडं देखील बनवायचं आहे. आता एवढ्या रात्री मी हे दोन्ही मोठे मोठे पदार्थ का बनवते आहे ते मी तुम्हाला सांगते, पण त्याआधी इथे अमितच्या मैत्रिणीशी आम्ही व्हिडिओ कॉलवरती बोलतो आहे. आज आहे ईस्टर आणि अमितची ही फ्रेंड आहे, ती मस्त तिच्या फॅमिलीसोबत सेलिब्रेट करते आहे आणि तिचा व्हिडिओ कॉल आला आहे. पक्का. Yeah, let's make a plan and come. Get your daughter and son also. He was a son, no? हाँ सन होता आणि मुलगी Get पण. your daughter and son also. They don't like traveling. They don't like traveling? She comes to Kandivali a lot. Charkok, Kandivali. Okay. And she stays in Marine Line. Remember we had the Pav Bhaji? Ah, yes. Marine Line? Yes. हाँ? It was in Kollam. दोन बिल्डिंग सोडून राहते. Oh, is it? Yeah, Ah. that's lovely. Yeah, someday you can plan and come. We will also come there for So sure. we will come there. So I will definitely call you. तब नीचे आ जाना. Done. Yeah. चल take care. Bye. चला तर हा व्लॉग मी आता इथेच थांबवते आहे. मला ॲक्च्युली तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या होत्या, पण त्या गोष्टी मी जर का तुम्हाला सांगायला बसले असते ना या व्लॉगमध्ये तर हा व्लॉग उगाच खूप मोठा झाला असता. बट नेव्हर माइंड, मी याचा सेकंड पार्ट करते आणि सेकंड पार्टमध्ये मी तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगणार आहे की काय इतक्या रात्री इतक्या अर्जंटली मी आणि अमित बाहेर पडलो, कुठलं सामान घेण्यासाठी बाहेर पडलो आणि ते कशासाठी घेत होतो, हे सगळं वालाला मी मोड का नाही आणू शकले अगदी ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, पण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.